साताऱ्याजवळ एक छोटंसं गाव होतं, भोंडवाडी. डोंगराच्या कुशीत वसलेलं साधंसुधं गाव. तिथेच राहायचं रघुनाथ पाटलांचं कुटुंब. शेती करून पोट भरणारा रघुनाथ, त्याची बायको लक्ष्मी आणि त्याची एकुलती एक मुलगी मुग्धासोबत राहत होता. मुग्धा खूप हुशार होती, शिकण्यात अव्वल. ती नेहमी शाळेत पहिला नंबर मिळवायची. 8वीत असतानाच तिनं ठरवलं होतं, मला खूप शिकायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. पण गावात एक वाक्य हमखास ऐकू यायचं, मुलगी मोठी झाली की हुंडा जमवायला लागतो. लक्ष्मीच्या मनात भीती बसली होती. आपल्या मुलीसाठी आपण काय करणार? 2 एकर जमीन, एवढ्यावर काय हुंडा जमणार? आपण तिला हुंडा कुठून देणार? मुग्धा 12वीला 90% मार्क्सनी पास झाली. तिला पुढे इंजिनिअरिंग करायचं होतं. त्याच वेळी एक स्थळ आलं. तिला आई-वडिलांपुढे आपल्या स्वप्नांचा त्याग करावा लागला. मुलगा पुण्यातला होता. मुलगा सुयोग देशमुख, नोकरी पुण्यातील नामांकित कंपनीत इंजिनियर. माणसं श्रीमंत, गावात मोठं नाव. रघुनाथ आणि लक्ष्मी मुलगा पाहायला गेले. सुयोगचे वडील थेट म्हणाले, मुलगी शिकलेली आहे, हे बरं आहे, पण आमची थोडी अपेक्षा आहे. रघुनाथने हळूच विचारलं, काय अपेक्षा? ते थेट बोलले, 5 तोळे सोनं, 1 कार आणि मुलीच्या नावावर 10 लाख FC. लक्ष्मीचा चेहरा पांढरा पडला. रघुनाथचं डोकं गरगरलं. एवढे पैसे ते कसे आणणार? कुठून आणणार? तरीही समाजाची भीती. मुलीचं लग्न मोठ्या घरात झालं पाहिजे. या विचाराने रघुनाथ गप्प राहिला. ते काहीच बोलले नाही. त्या दिवसापासून रघुनाथ शांत झाला. शेती गहाण ठेवली, सावकाराकडून कर्ज घेतलं, लक्ष्मीच्या दागिन्यातून काही सोनं विकलं. मुग्धाला माहीत नव्हतं की तिच्या लग्नासाठी घर मोडत होतं, बापावर कर्ज होत होतं. तिला फक्त इतकंच माहीत होतं, माझं लग्न ठरलंय. मुग्धाचं लग्न रघुनाथने मोठ्या थाटामाटात लावून दिलं. गाडी दिली, सोनं दिलं, पैसे दिले. तिच्या सासरकडच्या जेवढ्या अटी होत्या तेवढ्या सगळ्या पूर्ण केल्या. पण सासरी गेल्यावर परिस्थिती बदलली. पहिल्या आठवड्यातच सासूचं टोचून बोलणं सुरू झालं, एवढंच हुंडा, अजून काय देणार तुमचं माहेर? सुयोग सुरुवातीला गप्प राहायचा. मग हळूहळू तोही आई-वडिलांच्या बाजूने बोलायला लागला. मुग्धाच्या मनावर घाव पडू लागले. ती रोज रडू लागली. ती सतत अस्वस्थ राहायची. सासू-सासऱ्यांच्या टोमण्याचा तिच्यावर परिणाम होऊ लागला. इकडे एक दिवस रघुनाथ सावकारकडे पैसे भरण्यासाठी जात असताना रस्त्यात त्याचा अपघात झाला. तो ट्रकला धडकला. रघुनाथ गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. रघुनाथ अंथरुणाला खिळला. लक्ष्मीला समजलं, घर, जमीन, दागिने सगळं संपलंय. आता रघुनाथचा जीव वाचेल की नाही याची चिंता लक्ष्मीला होती. मुग्धाला कळालं, तिच्या वडिलांचा अपघात झाला आहे आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. खरा धक्का तिला तेव्हा बसला जेव्हा तिला कळालं की तिच्या लग्नासाठी तिच्या वडिलांनी जमीन गहाण ठेवली. आईचे दागिने मोडले व घरही सावकाराकडे गहाण ठेवलं. त्या रात्री मुग्धा सासरच्या घरातून निघाली. ती थेट हॉस्पिटलला गेली. बापाला पाहून ती कोसळली. पहिल्यांदाच तिने ओरडून म्हटलं, बाबा, माझ्या लग्नासाठी तुम्ही स्वतः संपलात आणि मला काही सांगितलंही नाही. रघुनाथच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, मुलीचं लग्न सुखात व्हावं एवढंच वाटलं. मुलगी सुखाने तिच्या घरी नांदावी हीच एक अपेक्षा होती. त्या क्षणी मुग्धाने निर्णय घेतला. ती परत सासरी गेली आणि स्पष्ट शब्दात सुयोगला म्हणाली, मी हुंड्यावर उभं राहिलेलं नातं मान्य करत नाही. माझ्या बाबांनी जीव दिलेला नाही आहे, पण जवळजवळ मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत. सुयोग हादरला. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मुग्धाने पोलिसांत तक्रार केली नाही. तिने सुयोगला संधी दिली, जर तू खरंच मला पत्नी म्हणून स्वीकारशील तर मला शिकू दे, नोकरी करू दे, नाहीतर मी इथे थांबणार नाही. मी माझ्या बाबांच्या घरी निघून जाईल. सुयोगने खूप विचार केला. त्याचा मुग्धात जीव होता. तो बदलला. त्याने आईवडिलांसमोर पहिल्यांदाच आवाज उठवला, तुम्ही हुंड्यासाठी मुग्धाच्या बाबांचा जीव घेतलाय, आता थांबा. घरात शांतता पसरली. सुयोगसमोर त्याचे आईवडील काहीच बोलू शकले नाही. त्याने मुग्धाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन दिले. मुग्धाने परत शिक्षण सुरू केलं. तिने इंजिनिअरिंग पूर्ण केलं.
तिला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. पहिल्या पगारातून तिने आपल्या बाबांच्या कर्जाचा हप्ता भरला. बाबांची जमीन परत मिळवली. रघुनाथ बरा झाला. तो गावात उभा राहून म्हणू लागला, मुलीचं ओझं नसतं, हुंड्याचं ओझं आपण स्वतः बनवतो. आपण हुंडा देऊन हुंडा घेणाऱ्यांना वाटा मोकळ्या करून देतो. ही प्रथा कुठेतरी बदलायला हवी. काही वर्षांनी मुग्धा आणि सुयोग यांनी एक सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेतला. हुंडा न घेण्याचं शपथपत्र त्यांनी सर्वांसमोर वाचलं. त्या दिवशी रघुनाथ रडता रडता हसला आणि म्हणाला, आज माझी मुलगी हुंड्याऐवजी स्वतःचं स्वाभिमान घेऊन जग जिंकते. मित्रांनो, आजही कित्येक ठिकाणी हुंड्यासाठी मुलींचा छळ केला जातो. तिच्या आईवडिलांना हुंड्याच्या नावाखाली पैसे मागितले जातात. मुलीचा बाप तिच्या सुखासाठी कसलाही विचार न करता सगळं काही द्यायला तयार होतो. त्याची स्वतःला विकण्याचीही तयारी असते. हुंड्यापायी कधी मुलीचा बळी जातो तर कधी बापाला जीव द्यावा लागतो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. मुग्धाने खंबीर होऊन निर्णय घेतला आणि तिचं आयुष्य सुधारलं. स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर क्लिक करा. म्हणजे अशाच नवनवीन स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.